मुंबई शहरामधल्या ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत ज्यांच्याकडे मालकी आहे ना जागेची त्या सोसायटींकडे. आता उदाहरणार्थ त्याचा एक 500 स्क्वेअरचा फ्लॅट आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कोणाला विकायचंच नसेल, तो कदाचित 1000 फुटाचा फ्लॅट होईल. नंतर 1000 फुटाच्या फ्लॅटची कन्स्ट्रक्शन कॉस्ट हा दुसरा पार्ट आला. BMCचे अप्रुव्हल म्हणजे नक्की काय, तर 100 रुपयाच्या खर्चामधलं BMC आमच्याकडनं निर्णय पद्धतीनं 50 रुपये घेतं. मग कुठच्या पद्धतीनं घेतं? पण एक मला इकडे प्रश्न येतो, हे कोण लोक आहेत जे इकडे येऊन राहतात? रस्ते बनवायचे याच्या अगोदरच्या काळामध्ये, गार्डन बनवायचे आणि ज्या झोपड्या काढल्या जायच्या तिकडनं, अशा अनुषंगानं तिकडच्या लोकांना उचलून महानगरपालिका कुठच्या तरी एका मोकळ्या जागेवर घेऊन बसवायची. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगायचं, 98-99 सालामध्ये सुरू केलेला प्रोजेक्ट, मी 20 वर्ष त्या लोकांची कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि त्यांना तिथे घरं बांधून देण्यासाठी झुंजत राहिलो की हा प्रोजेक्ट न होण्याकरता म्हणून मला एका मोठ्या नेत्याने राष्ट्रीय स्तरावरच्या मला त्याची भेट नाकारली. त्याच्या CEOने मला सांगितलं की आप यहाँ से निकल जाओ, इधर कुछ करने का नहीं है. मी एक दिवशी त्यांनी मला थ्रेटन केल्यानंतर मी सगळे पेपर उचलले आणि मी दिल्लीला गेलो. मॅडमला डायरेक्ट जाऊन भेटलो. सोनिया गांधी. येस. तुम्ही स्लम्स का झोपडपट्ट्यांबद्दल बोलला. नुकतंच 19 मोठे स्लम क्लस्टरना डेव्हलप करण्यासाठी आता सरकारने नियोजन केलं आहे आणि ते जोरात सुरू आहे. मग ते कोण करणार वगैरे या सगळ्यावर आलंय. मला सुरुवातीला जायचंय जेव्हा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 95 मध्ये गरीब लोकांना मोफत घर म्हणून SRA सुरू केली आणि त्याचं जे पहिलं प्रोजेक्ट होतं गौरी शंकरवाडी, त्याचे तुम्ही आर्किटेक्ट होता. म्हणजे ह्याची जेव्हा जी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या पहिल्या प्रोजेक्टला तुम्ही आर्किटेक्ट होता. आज तिथपासून हा प्रवास सुरू झालाय. आज एवढे वर्ष आपण बघतोय झोपडपट्ट्या जिकडे कमी होऊन लोकांना घरं मिळायला पाहिजे होती, त्या झोपडपट्ट्या एक 10 पटीने वाढल्या आहेत. आणि त्याचा मी साक्षीदार आहे. हां, तुम्ही, मी आणि प्रत्येक मुंबईकर आज जर तुम्ही कुठल्याही टॉवरमध्ये घर घेतलं, तर तुम्हाला खालती बघितल्यावर आयदर समुद्र दिसतो किंवा समुद्रासारख्या पसरलेल्या झोपडपट्ट्या दिसतात. खरं आहे. तर हे जे आहे की हे मग जसं म्हणतात सोल्युशन नाही झालं. SRA हॅज नॉट अ सोल्युशन. SRA हा प्रॉब्लेम क्रिएट झालाय आपल्यासाठी. त्याच्याबद्दल जरा तुमच्या ह्या सांगा. प्रश्नांमध्ये मला 2-3 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्यातला एक प्रश्न म्हणजे पहिला झोपडपट्टीचा प्रोजेक्ट जो सुरू झाला त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा आणि नक्की आज ती 5 वर्ष आणि आताची 25 वर्ष, 30 वर्षामध्ये नक्की हा झोपडपट्टी हा जो प्रश्न जो एक डोक्यात ठेवून करायचा होता तो स्टॉप झाला का, ते थांबलं का, की ते वाढतच का राहिलं? खरं म्हणजे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. हां, की का जर तेवढ्या झोपडपट्ट्यांना घरं मिळून ते संपायला पाहिजे होत्या. आज त्या तर तशाच आहेत. 10 पटीने वाढल्या आहेत. ह्याच्या पाठीमागचे जे गोष्टी आहेत त्या या पद्धतीच्या की 1995 ला गौरीशंकर वाडी झोपडपट्टी जी होती त्याचे 7 प्लॉट होते म्हाडाचे आणि त्याच्यावरती स्लम होतं आणि त्या 7 प्लॉटचं स्लम वरती झोपडपट्ट्यांचं निर्मूलन कसं करायचं ह्याचं प्लॅनिंग आणि आखणी मी करत होतो, त्यावेळेला मदत करत होतो. आणि त्याच्या अगोदर स्लमच्या अगोदर SRD नावाचा प्रकार होता जो महापालिकेच्या अखत्यारीत होता आणि SRD स्लम रिडेव्हलपमेंट अथॉरिटी डिपार्टमेंट. SRD डिपार्टमेंट स्लम झवेरी नावाचा त्याचे एक डेप्युटी चीफ इंजिनियर होते आणि क्रॉफर्ड मार्केटला ते ऑफिस होतं आणि ते SRDच्या माध्यमातून ती कामं करत होते आणि त्याचं SRDचं नंतर ते SRA झालं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि बाळासाहेबांनी आश्वासन दिलं होतं की मी मुंबईतल्या समूळ झोपडपट्ट्या आपण थांबवू आणि गरिबांना मोफत आणि चांगली घरं आपण देऊ आणि तो एक स्तुत्याचा उपक्रम होता, त्याबद्दल वाद नाही. मला त्याचा पहिला शरीक होण्याचा मान मिळाला. मी हे काम करण्याला ज्यावेळी उतरलो तिथं त्याचे अप्रुव्हल बेसिक वगैरे केलं
खैरे त्यावेळेला हाऊसिंग मिनिस्टर होते हम्म. आणि मी तो प्रोजेक्टचं बेसिक अप्रुव्हल केल्यानंतर 1 का 2 दिवस अगोदरच मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते आणि घाटकोपर ईस्टला त्याचा एक मोठा कार्यक्रम झाला. जोशी सर त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते. इतर मंत्रिमंडळ, खैरे आणि इतर मंत्रिमंडळ उपस्थित होतं आणि तिकडचे एक शाखा प्रमुख होते आणि आम्ही मिळून तो प्रोजेक्ट केला. त्याचं मी ओपनिंग आम्ही केलं आणि माझा त्यावेळेला तिथे जाहीर सत्कार केला हम्म. आणि हा पहिला प्रोजेक्ट आपला तिथे मार्गी लागला आणि असं वाटलं की आता स्लमचं निर्मूलन चांगल्या रीतीने आपण करू. किती स्लम वाल्यांना आणि किती घरं, म्हणजे काही लक्षात आहे का आकडे थोडेफार? सर्वसाधारण मला वाटतं माझ्या तर एकदम एक्झॅक्ट आकडा आता लक्षात नाही आहे कारण त्याला 30 वर्ष झाली. पण ॲप्रॉक्सिमेटली मी असं म्हणेन की एक 7 प्लॉट होते, 300-400 घरं होती ती. अच्छा. आणि हे आम्ही करायला सुरुवात केलं, ते वर्किंग सुरू झालं. ते पुढे जायला लागलं आणि त्याच्यानंतर तिथेच काहीतरी पहिला असा प्रश्न आला, की ऑनेस्टली हे बनवलं सगळं प्रोजेक्ट आणि तयार केलं, घेऊन गेलं आणि कोणीतरी त्याच्यावरती कब्जा करायचा प्रयत्न केला त्याच वेळेला, त्या प्रोजेक्ट्सवरती. आणि बाळासाहेब ठाकरे असताना हां, त्या प्रोजेक्टवर कोणीतरी कब्जा करायचा प्रयत्न केला. अच्छा. तो तिकडचाच एक नोटेड हे होता, डेव्हलपर होता. मला आता त्याचं नाव नाही घ्यायचंय. तर मी त्यांना सांगितलं की खूप मी वर्ष केलेलं झाली, नाव घेऊ शकतात. मी म्हटलं की मी ह्या लोकांसाठी काम केलं, वर्किंग केलं. प्रोजेक्ट म्हाडामधनं ते 7 प्लॉट मी रिलीज केलेत. हम्म. तर मैंने बोला तुमको क्या चाहिए उसका मैं तुमको देता हूँ. म्हटलं मुझे कुछ नहीं चाहिए. मी त्याच्याकडनं एक नावा पैशाची कोणाकडनं फी पण घेतली नाही आणि मी शांतपणे ते काम पुढे घेऊन गेले. मी मी बाजूला गेलो. म्हणजे तुम्ही ते एवढं सगळं काम करून मला एक म्हाडामधून ते प्रोजेक्ट नवीन करून पैशाची फी पण मी न घेतली घेता नाही. न घेता बाहेर मी आलात. बाहेर आलो मी तिकडनं. म्हणजे पहिल्याच प्रोजेक्ट पासून हे सुरुवात झाली, सुरुवात बिल्डर झाली. लोकांचं. या दादागिरी आणि दा- त्याला असं कदाचित असेल ते दिसून आलं, की कुठचाही मुंबईमध्ये याच्या अगोदरच्या काळामध्ये प्रोजेक्ट करायचा असेल, ती लँड जी आहे, ती एखाद्या व्यक्तीची आहे. त्याच्याकडनं तुम्ही पर्चेस करताना तुम्हाला त्याला पैसे द्यायचे आहेत अथवा कॉर्पोरेशन्स असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा कलेक्टर असेल किंवा काय असेल आणि कोणाची तरी तिकडे असलेली त्याच्यावरती कंट्रोल असेल आणि ती कुठच्या तरी अनुषंगाने. पण इझी लँड्स काही कुठे होत नव्हत्या. इथे दिसून आलं की आम्हाला ही लँडसाठी पैसे न खर्च करता डायरेक्ट लँड हातात मिळते आहे आणि एवढ्या लोकांना हे घर बांधून दिलं तर एवढी लँड मला विकायला मिळते. मग तर माझा फक्त कन्स्ट्रक्शनचा खर्चच आहे. त्या लोकांना मी बांधून दिलं आणि उरलेल्या जागेवरती मी गेलो. ह्याचं गणित असं होतं, की आजच्या घडीला मी पहिलं पुढे देतो, की वरळी बिर्डीमध्ये मी कामं करतो. मी आज केलं. कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय असेल? 3,000 4,000 पर स्क्वेअर फीट. लँड फ्री. प्रीमियम गेलं तरी काही नाही, फुकट आहे ना कन्स्ट्रक्शन. हे प्रीमियम केले तर 5,000 होईल. 5,000 पर स्क्वेअर. किती काही केलं तरी. सोन्याचा मुलामा चढवला तर 8,000 होईल. मस्करीत सांगायचं. पण सर्वसाधारण आपण म्हणतो की 4,000-1,000च्या आसपास खर्च होईल. पण ज्या वेळेला तुम्ही 50% ती कन्स्ट्रक्शन जे आहे ते त्या स्लमच्या लोकांना बांधलं आणि 50% विकायला मिळालं, तर आपण असं गृहीत धरूया की त्यांना 50%ला तुम्हाला 10 करोड रुपये लागलेत. तर तेवढं तुम्हाला विकायला मिळतं म्हणून तुमच्या कमाईचे 15 करोड मिळतील. तर एकंदरीत खर्च झाला तुमचा 25 कोटी. पण तुम्हाला त्याचा जो खर्च वजा करता तुम्ही बघितलं तर 4 आणि 4 8,000चा खर्च झाला दोन्ही मिळून आणि तुम्हाला 60,000 रुपये ते 1 लाख रुपये रेट मिळतो पर स्क्वेअर फूटचा. एवढा रेट आणि एवढं प्रॉफिट तुम्हाला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये पण मिळत नाही. तिथे तुम्हाला 200-300% तर किती टक्के आहे बघा. आणि नंतर ह्याच्यावरती लक्ष आलं एक ठराविक लोकांचं, की प्रोजेक्टच्या माध्यमातून, अशा प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण लोकांना काय द्यायचं घर, ही झाली दुय्यम गोष्ट. मी काय करू शकतो हा झाला महत्वाचा स्वतःचा प्रश्न. आणि ते वळण लागलं निराळं. मी तुम्हाला एक सांगेन,
सुरुवातीच्या काळामध्ये एक जोसेफ म्हणून मला वाटते IAS ऑफिसर होते, स्लमचे इन्चार्ज म्हणून, CO म्हणून. गौतम चॅटर्जी होते आणि त्याच्यानंतर काही जी लोक आली ही डायरेक्ट IAS कॅडरमधून आलेली लोक होती आणि अत्यंत सिस्टमॅटिकपणे त्यांनी काम करायचं त्या काळात म्हणजे प्रयत्न ही केला. लोक SRA ह्या डिपार्टमेंटला हेड करणारी जे आले ते होते, डायरेक्ट IAS ऑफिसर ऑफिसर होते. आले. मला अजिबात हिचकणार नाही, कारण माझं आता वय 65 वर्षापर्यंत आलं. मी वयाच्या 25 वर्षापासून प्रॅक्टिसमध्ये आहे. ज्या क्षणापासून नॉमिनेटेड IAS आलेत, की जे वयाच्या 55 वर्षी त्यांना महाराष्ट्र सरकारने IAS म्हणून नॉमिनेटेड केले, त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 31 वर्ष जी आहे ही निर्णायक खात्यांमध्ये काम केलेली आहे. ते म्हणतात की 5च वर्ष उरली आहेत मला 60ला. आता याच्या पुढे मला सांगायचं नाही की त्या प्रोजेक्टचं काय होतं ते. म्हणजे सरकारने चांगला विचार करून की एक्सपिरियन्स व्यक्तीला तिकडे बसवलं तर चांगलं होईल आणि त्यांचा विचार होता की माझी शेवटची 5 वर्ष उरली आहेत, तर जे काही मला आणि हे ठामपणे सांगेन मी, आणि ह्या संदर्भामध्ये माझे वाद पण झालेले आहेत. एक साधारण 5 वर्षात काय कमवत असेल CEO? एक साधारण एक आकडा द्यायचा झाला तर किती कमवत असेल SRA नाही, मी CEO? असं त्या बाबतीमध्ये कोणाच्या कारण माझा तो कधी पार्ट राहिला नाही. आजपर्यंत मुंबईमध्ये मी एक जवळजवळ 4,500 स्लमचं रिडेव्हलपमेंट्स केलं, झोपड्या डेव्हलप केल्या. या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की एक घर मी माझ्या नावावरती आजपर्यंत बनवलं नाही झोपड्यांमध्ये. स्वतःची माझी जे काय ते निळ आहे की जिथे मी आतापर्यंत 100, 200, 500 घरं मी करू शकलो असतो, खोटे नंबर टाकून किंवा काय वगैरे करून. त्यामुळे मला काही कोणाची भीती नाही आहे हे बरोबर. बोलायला, कारण हा स्वतःवरती मी लादून घेतलेला नियम होता की मी ज्या लोकांच्या कामासाठी उतरलोय तेच मी काम करणार. तर तुम्ही मला परमिट केलं तर तुम्हाला एक एक्झाम्पल देईल. 1995ला स्लम डेव्हलपमेंट सुरू झालं आणि वरळीला नेहरू प्लॅनेटरियमच्या पाठच्या बाजूला एक मरियम्मा नावाचं स्लम होतं. त्याच्या 2 बाजूला नाले होते, एका बाजूला रेसकोर्स होता आणि पाठच्या बाजूला नेहरू सायन्स सेंटर होतं. आतमध्ये जवळजवळ 1001 लोक राहायचे, 800-1000 लोक. आग लागली, कोणी रुग्णाईत झालं तर चादरीमध्ये बांधून एका छोट्याशा फुटब्रिजवरनं ते धावत त्याला घेऊन यायचे. तिथे ॲक्सेस पण नव्हता. मला असं वाटलं की मला ह्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मी 98-99 साठी त्या लोकांबरोबर मीटिंग सुरू केला. एक सामाजिक दृष्टिकोन म्हणून माझ्यातला आर्किटेक्ट मी माझ्या मनामध्ये ठेवून आणि मी काम करत राहिलो त्या लोकांबरोबर. काळ जाता जाता मी महानगरपालिकेच्या मदतीनं जिथे मेन रस्ता आहे तो रस्ता आणि ते स्लम याला जोडणारा एक ब्रिज बांधला. ह्या गोष्टीला जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाली. ओके. आणि तिथे तो रस्ता आणला त्या ह्याच्यामध्ये आणि त्या लोकांच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बनवली. पण एक मला इकडे प्रश्न येतो, हे कोण लोक आहेत जे इकडे येऊन राहतात आणि हे जर अशा इल्लीगल जागेवर येऊन लोक राहायला लागली, जी आज मुंबईची जी परिस्थिती झाली, कारण मुंबईत फुकट घर मिळणार म्हणून लोक येतात, घरं बनवतात, राहतात, ते वाढतात, मग घरावर घरं. मुंबईकडे तर एवढा लँड नाही आहे ना द्यायला. कितपत म्हणजे तुमच्यासारखी लोक आहेत आणि इंटेन्शन चांगले आहेत आणि गरीब लोकांबद्दल सगळ्यांना सहानुभूती असते, पण हे कितपत करू शकते मुंबई एज अ शहर? आणि हे लोक कोण आहेत आणि कुठून येत आहेत? त्यातले तुमच्या या प्रश्नाला उत्तर म्हणजे असं आहे की ही जागा जी होती ही मला वाटते की पुष्कळ वर्षांपूर्वीपासून ती नेहरू सायन्स सेंटरसाठी महानगरपालिकेचा लवग्रो पंपिंग स्टेशनच्या बाजूला असलेली जागा होती. ओके. आणि मी ज्यावेळी त्याला 2098ला पाहिलं त्याला 1001 ऑलरेडी तिथे स्लम होत्या तिथे, आणि ती त्याच्या अगोदर मला वाटते 20-25 वर्षापासून राहत आहेत. मग ही लोक कोण होती तुम्ही विचारता. ते ज्यावेळेला रस्ते बनवायचे ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये, गार्डन्स बनवायचे आणि ज्या झोपड्या काढल्या जायच्या तिकडनं,
तर काहीतरी मुलाचा मोबदला दिला किंवा काहीतरी दिलं. अशा अनुषंगानं तिकडच्या लोकांना उचलून महानगरपालिका कुठच्यातरी एका मोकळ्या जागेवर नेऊन बसवायची. हं, जो मराठा युद्ध भवनच्या समोरचा जो जागा आहे, रस्ता आहे, तर सगळी स्लम होती. हं, आज तिथे रस्ता आहे. मग ह्या लोकांना वरळीच्या जिजामातांमध्ये नगरमध्ये नेलं की आणखी कुठे ते अशी ती विस्पातीत लोकांनाच तिथे बसवलेले होते. मग विस्पातीत लोक 100 असतील तर 20 लोक दुसरे आलेत. अशा तऱ्हेने त्या स्लम होत गेल्या. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगायचं की 98-99 सालामध्ये सुरू केलेला प्रोजेक्ट हं. मी 20 वर्ष त्या लोकांची कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि त्यांना तिथे घर बांधून देण्यासाठी झुंजत राहिलो. हं. माझ्या ह्या कामावरती मला थ्रेटन्स मिळालेत. माझ्या ह्या कामावरती मी या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा प्रोजेक्ट न होण्याकरता म्हणून मला एका मोठ्या नेत्याने राष्ट्रीय स्तरावरच्या मला त्याची भेट नाकारली. त्याच्या सीओने मला सांगितलं कि आप यहाँ से निकल जाओ, इधर कुछ करने का नहीं है. मैं मतलब मैं उसका स्लम के माध्यम से मैंने उसका अप्रूवल लिया है और आपको जो चाहिए वो उसके अंदर से कायदा है की आपको मिल जाएगा. तुम्हाला ते मिळेल त्याच्यातली तुमची जागा जी आहे ती आणि झोपडपट्टीच्या नियमानुसार. पण मी काय बदलो नाही आणि तुम्हाला ठामपणे नमूद करायला मला अजिबात संकोच होणार नाही. मी हॅपन टू बी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो. हं. त्याला कारण आमचे वडील पण काँग्रेस पक्षामध्ये होते काम जे- करत. ज्यांच्या नावाने सामन्याच्या चौक दारात चौक चौक आहे. आहे, जगन्नाथ अण्णा चौक. नायर- अण्णा नाईक चौक म्हणून. अण्णा नाईक चौक. आणि लहानपणापासून हे आमदार खासदार अत्यंत जंटलमन असलेली लोक घरात येत होते आणि त्यांना मी पाहत होतो. त्यामुळे चुकीचे विचार कधी डोक्यामध्ये आले नाही. आणि आर्किटेक्ट झाल्यानंतर मी माझी अमेरिकेची MS पण सोडली होती कारण मला इथे काहीतरी करायला मिळावं म्हणून. मी एक दिवशी त्यांनी मला थ्रेटन केल्यानंतर मी सगळे पेपर उचलले आणि मी दिल्लीला गेलो. दिल्लीला कधीची गोष्ट आहे साधारण? ही 2007-08च्या आसपास असेल अच्छा. त्यावेळेला. दिल्लीला गेलो आणि मी मॅडमला डायरेक्ट जाऊन भेटलो. सोनिया गांधी. येस. त्यांना सांगितलं मी हे काम या लोकांसाठी करत आलो आणि मला ह्या पद्धतीचं थ्रेटन दिलं या लोकांनी हं. आणि मला हे काम करायचं आहे. मला त्या लोकांची घरं स्लम रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून करून घ्यायची आहेत. माधवन म्हणून त्यांचे PA होते, हं. ते आता गेलेत. त्यांनी तिथूनच फोन केला. माधवनला सांगितलं मुख्यमंत्री देशमुख साहेब होते. विलासराव. मतलब प्रवीण नाइक जो अपना आर्किटेक्ट है अपने साथ में काम करने वाला है, इनको क्या दिक्कत है उसका तुरंत काम करवाइए. जोशी साहेब त्याच्यामुळे मला अप्रूव्हल मिळालं. आज तुम्हाला सांगतोय मी की आज त्या ठिकाणी 1617 लोकांना मी घर देतोय गोडरेजच्या बरोबरीने राहून आणि त्याच्या बाजूला 75 माळ्याचा टॉवर आर्किटेक्ट मीच आहे. बाजूला सेलचा 75 माळ्याचा टॉवरचं डिझायनिंग आणि वर्किंग माझं आहे. म्हणजे असं पण होऊ शकतं. आज मला तुम्ही काय तिकडनं मिळालं असेल बाजूला ठेवा, पण त्या लोकांबरोबर 20-25 वर्ष मी झगडलो त्यांना घर मिळवण्यासाठी. का हे काम सुस्थितीतलं सरळ नव्हतं का? झोपडपट्टी पुनर्विकास आहे. लोकांनी तिकडे जायचं, प्लॅन अप्रूव्ह करायचे, बिल्डरने उतरायचं, त्यांना बांधून द्यायचं, उर्वरित जागा डेव्हलप करायची. मग हे रुटीन का होत नाहीत काम? का होत नाही? माझा प्रश्नच तो आहे की हे 20-20 वर्ष 25-25 वर्ष का का होत लागत आहे? नाही? आणि त्याच्यामुळे या झोपडपट्ट्या जसं आज तुम्ही बोला 1600 लोकांनाच फुकट घर मिळाली. आज मुंबईमध्ये एक फुकट घर आज म्हटलं ती पण समुद्र जिथून दिसेल अशा ठिकाणी. म्हणजे आज असं घर मुंबईत पैसे कमवून घेणं अशक्य गोष्ट आहे कुठल्याही व्यक्तीसाठी. मग अशा फुकट घरासाठी जर झोपडपट्ट्यांवर झोपडपट्ट्या वाढत राहिल्या तर कुठपर्यंत मुंबईने ते पुरवायला पाहिजे? खरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असं आहे की तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो
ज्यावेळेला झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट होतं हम्म, त्यावेळेला त्याचे एक रेशो असतात हम्म, की किती झोपड्यांना किती घरं दिली, हम्म, किती विकायला तुम्हाला मिळालं. त्यात एवढ्या झोपड्या ज्या आहेत त्या त्यांना जमा करायच्या आहेत हम्म, SRA ला. त्याला PAP म्हणतात, हम्म. PAP. प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन. म्हणजे करेक्ट. तेवढ्या तयार करून त्यांना सरेंडर करायचे आहेत. हम्म, मी सांगू इच्छितो तुम्हाला, अशी हजारो घरं तयार झालेली आहेत आणि ती त्या रोडमध्ये किंवा गार्डनमध्ये किंवा त्या लोकांना न मिळता त्याची परस्पर विल्हेवाट लावली गेली. याला जबाबदार कोण? तुम्ही ज्यावेळी मला सांगितलं की माहीममध्ये काय चालू आहे, हम्म. म्हणजे घरधुल्यांसाठी किंवा काय वगैरे, साहेब हा प्रश्न बघा तुम्ही केवढा मोठा येतो. कोणासाठी बनवल्या जातात त्या? प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे विकतो कोण? व्यवहार कोण करतो? कोण करतो व्यवहार? जे म्हणजे- जे सरकार आहे त्यांनी आता त्याचं माहिती घ्यावी कोण पण हे करतं तर ते. गेले 15 वर्ष 20 वर्ष होत आहे. हा? 95 म्हणजे पासून ते होतंय. विकणार. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यामध्ये वाढ होते आहे त्याला सर्टिफाय करणार. तर त्या ठिकाणी कॉर्पोरेशनमध्ये कॉलनी ऑफिसर असतो, हम्म, तो लिहितो, नंबरिंग टाकतो. बरोबर. कलेक्टरच्या इथे म्हणजे SRA तिथे बसून तिथे होतो. आणि हे दिवसांढवळ्या ओपन. तुमच्या या झोपडपट्टी स्लम रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा थांबणार कधी? जागा तर तुम्हाला कमी आहे. हम्म. तर ही झोपडपट्टीचा हा एक पार्ट आहे आणि मला वाटतं ह्याच्या पुढे आणखी न बोलणं चांगलं, कारण मी आज एवढी डेअरिंग 99% आर्किटेक्ट करू शकणार नाही नाही. करू शकणार. हा, हे मी करतोय कारण मी काय कोणाला नाही घाबरत नाही. आणि ठीक आहे, तुम्ही काही गोष्टी SRA बद्दल स्लम रिहॅबिलिटेशन बद्दल सांगितल्या. स्लम रिहॅबिलिटेशन मध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत तुम्हाला सांगायचे आहे. त्याच्यात लँड माफिया येतो, त्याच्यात बऱ्याच गोष्टी येतात आणि ह्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ मराठी मूडनी स्लमवर केला आहे. तर जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तो नक्कीच बघा. नक्कीच. अ, इकडून पुढे आपण जाऊन आज एक आर्किटेक्ट म्हणून आता तुम्ही काम केलंय. आज आपण बघितलं तर आता SRA सोडलं, मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आता अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला. जे एक बाजूला एक खूप छान इन्फ्रास्ट्रक्चर बनतंय, पण कुठेतरी ते कोलॅप्सही होतंय. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? की जे कारण बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. एक शहर म्हटल्यावर एक छान सुंदर जिकडे बिल्डिंगावर बिल्डिंगी बनतायत, उंच-उंच बिल्डिंगी बनतायत. एक आर्किटेक्ट जो असतो तो एका इमारतीला एक रूप देतो, स्वरूप देतो. तर आज एवढा एक एक्सपिरियन्स आर्किटेक्ट म्हणून काय म्हणणं आहे तुमचं मुंबई या शहराबद्दल आणि इकडे जे गेल्या 20-25 वर्षात जे आहे? तुमचा हा प्रश्न अत्यंत परफेक्ट आहे आणि ह्या प्रश्नाची उत्तरं ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या पलीकडे आहेत समजण्याची. हे समजू तोच शकतो की जो या क्षेत्रामध्ये नॉलेज राखतो, जो या क्षेत्रामध्ये काम करतो. सर्वसामान्य माणसाला ते कळतं, पण त्याला बिचाऱ्याला वळत नाही. वळत नाही, त्याला बोलता येत नाही. असं आहे की महानगरपालिका मुंबई ती एक म्हणजे आयलंड सिटी आहे आणि एक सबअब आहे. हं, आमच्याकडे जागा अत्यंत लिमिटेड आहे हं, आणि त्याच्यावर असलेले आमचे रस्ते आहेत. हं. आता एखादी व्यक्ती ती 25 वर्षाची असेल तर ती 50 वर्षाचा भार पेलेल. ती 50 वर्षाची झाली म्हणजे 50 किलो वजन पोचवेल. पण ती 50 वर्षाची झाली तर ती 25 वर्षाचा भार पेलवेल. हं. मुंबई शहरामध्ये 1986 साली वसंतदादा पाटलांनी 33-7 नावाचा कायदा काढला. 33-7. हा. हं, ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत हं, मालकांच्या हं. आणि जिथे टेनंट राहतात पागडी पागडी पागडीवाला. त्यांना डेव्हलप करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये गॅप ठेवली त्यांनी 46 वर्षाची 1940च्या अगोदरच्या. हं, आणि त्या गॅप प्रमाणे पुढे जसं 86चं 96 झालं तर ते 50 होईल वगैरे, ते त्यावेळी झालं नाही, परंतु नंतरच्या काळात काळानं आणि मग हळूहळू, कारण RCCचं लाईफ आहे ते सर्वसाधारण 35-40 वर्षाचं लाईफ आहे. हं. त्यामुळे त्याचं डेव्हलप व्हायला पाहिजे, हं. कारण नाही तर ते कोलॅप्स कधी पण होईल. ह्या जुन्या चाळींचं डेव्हलपमेंट हे मुंबई शहरात चालू होतं. त्यानंतर एक नवीन प्रकार आला की आपण
या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्या आहेत, इंडिव्हिज्युअल बिल्डिंग्स आहेत, त्यांना पण आपण जुन्या असतील त्यांना पण आपण त्या संध्या दिल्या पाहिजे. तो जो गॅप होता तो गॅप मेंटेन करायला पाहिजे होता, 40 वर्षाचा किंवा 45 वर्षाचा. मला कळत नाही की आमचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल, आमचं हाऊसिंग डिपार्टमेंट असेल, म्हणजे कधी बिल्डिंग बांधली, 20 वर्षापूर्वी बिल्डिंग झाली, ती आता रिडेव्हलपमेंटला 300च्या ऐवजी 500 आम्ही जागा देतो म्हणून ती डेव्हलप करायला गेली. नॅचरली तुम्हाला ती बिल्डिंग डेव्हलप करताना 50% तुम्ही अकोमोडेट केले तिकडे, तर 50% तुम्हाला विकण्यासाठी जागा मिळायला पाहिजे. म्हणजे तेवढ्या तुमच्या गाड्या वाढल्या, तेवढी वर्दळ वाढली, तेवढं तुम्हाला पाण्याचा प्रश्न आला, तेवढं तुम्हाला सांडपाण्याचा प्रश्न आला, सिवरेज प्रश्न. मला तुम्ही सांगा, कोलॅप्स नाही होणार? हा प्रश्न हा टेक्निकली निगडीत आहे. मग टाउन प्लॅनिंग आणि हे सगळी लोक इनकॉम्पिटेंट आहेत की करप्ट आहेत? आता कोण इनकॉम्पिटंट आहे, कोण करप्ट आहे, ह्याच्यावरती मला जायचं नाहीये. मला ह्याच्यावरती फक्त जायचं आहे की ह्याचा सांगोपांग अभ्यास जे नेतृत्व करतात त्या लोकांनी केला पाहिजे. उदाहरणार्थ 1905 मध्ये झालेली बिल्डिंग 2025 मध्ये तिकडच्या आमदाराला वाटतं की इसको अभी रिडेव्हलपमेंट करेंगे हम. किती वर्षाचा गॅप आहे? 20 वर्षाचा. आता 400 घरांना तुम्ही 20 वर्षापूर्वी 300 स्क्वेअर फीट जागा दिली, 225 स्क्वेअर फीट जागा दिली. आता त्यांना सांगितलं, मी आहे ना, मी तुम्हाला आता 500 स्क्वेअर फीट जागा देतो, सहाय्य करा आणि डेव्हलप करा. लोकांना काही माहित नाहीये की त्याच्यातला गॅप किती आहे, वेळ हे कोणी ठरवलं पाहिजे? तर हे आमच्या कंट्रोल करणाऱ्या धोरणांनी चालवलं पाहिजे. मग आता तिथे अशा पद्धतीनं तो ज्यावेळेला उतरतो आणि सांगतो हे करायचं, तर त्याला कोणीतरी डेव्हलपर बिल्डर इन्स्टिगेट करत असेल, ले लो ये काम, मैं करता हूं, लगाओ इधर काम. मग ती नवीन झालेली येणारी जी लोक आहेत त्या लोकांना अकोमोडेट करणे, तुमचं पाणी, तुमचा बाकीचा प्रश्न किती कठीण होईल ते. माझं तुमच्या माध्यमातून, संवादच्या माध्यमातून सांगणं आहे की ह्याचा एक स्टडी करा. आज तुम्ही मला विचारलं तर मी सांगेन तुम्हाला, मुंबई शहरातून मराठी माणसं पण बाहेर जातात. मी त्याच प्रश्नाकडे येतोय. फक्त त्याच्या आधी कारण आपण ह्या टॉपिकवर होतो, तुम्ही 4,500 स्लमना आतापर्यंत रिडेव्हलप केलं. मला तर थोडं म्हणजे घरं दिली आहेत. घरं देण्याचं म्हणजे तशी 10-12 हजार पाईपलाईन्स मध्ये आहेत. 10-12 हजार पाईपलाईन मध्ये आहेत. आज एकूण काही लाखांमध्ये. हो, त्यांना काय होईल, कधी होईल ते होईल. तुमचा पर्सनली तो जो प्रवास आहे, ह्यांना स्लम मधून घरात पोहोचवण्याचा, त्याला किती वेळ आतापर्यंत लागलाय? काही फरक पडलाय का आता, की अजून वाईट झालंय, चांगलं झालंय? त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. SRAच्या डेव्हलपमेंट्समध्ये सरकारचे निरनिराळे पार्ट्स येतात. त्यामध्ये एक येते महानगरपालिका. तिकडचे वॉर्ड ऑफिसर असतात, वॉर्डमध्ये कॉलनी असतात जे सर्टिफाय करतात. कलेक्टरची लँड असेल तर तिथे कलेक्टरची लोक सर्टिफाय करतात. म्हणजे ते घर तिथे आहे, त्याचे प्रूफ्स आहेत, ह्याचा एक पार्ट तयार होतो. नंतर ते सगळं उतरून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बनवली जाते आणि त्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला एक रेझोल्युशन पास करावे लागतात. ती कुठे रजिस्टर होते कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी? SRA मध्ये डिपार्टमेंट. SRA मध्ये डिपार्टमेंट कोऑपरेटिव्ह. तर तिथे रजिस्टर करायची असते ती. मग रजिस्टर कशी करतात? तर एका लेजर बुकवरती एक 10 ठराव लिहिले जातात. त्यातले सुरुवातीचे 5 ते 7 ठराव हे मीच बनवलेले होते. म्हणजे ते कसे की 33-7 मध्ये 33-10 मध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत आम्हाला एवढं घर मिळेल याच्यासाठी आम्ही तयारी आहे. सूचक अनुमोदक. आमचा चीफ प्रमोटर अमुक अमुक असेल, सूचक अनुमोदक. आमच्या याच्यामध्ये आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी अशी असेल, सूचक अनुमोदक.
हं. आम्ही ह्यासाठी काम करण्याकरता ह्या वास्तुविशारदाला नाही तर म्हणजे आर्किटेक्टला सूचक होतं. असे ते सुरुवातीचे 7-8 हं. 5-7 ठराव होते. आणि त्याच्यानंतर आणखी त्याच्यात काही ठरावाची वाढ. हे सगळे तयार करून ते कडून ते SREला सबमिट केलं जातं. हं. आणि SRE त्याच्या पद्धतीनं त्याच्यावरती इन्स्पेक्शन करतं. हं. ती जागेची मोजणी होते, तो आर्किटेक्ट करतो, हं. त्याचं वर्किंग करतो आणि एक प्रस्ताव तयार करून प्रस्ताव दिला जातो. हं. प्रस्ताव दिल्यानंतर तो प्रस्ताव त्या कन्सर्न सब इंजिनियरकडे जातो. सब इंजिनियर तो पाठवतो 5 डिपार्टमेंटला. 5 डिपार्टमेंट. हां, जिथे लँड असेल, कोऑपरेटिव्हचं असेल, आणखी इतर जी डिपार्टमेंट आहेत, बाकीची जी काय असतील ती अकाउंट्स डिपार्टमेंट, त्याचं फायनान्शियल इम्प्लिमेशन्स वगैरे वगैरे. आणि तिकडनं तो तिकडे येतो तयार होऊन. आता हे कसं पाहिजे हे आलं, गेलं, ते डिपार्टमेंटमध्ये फिरून त्याचे रिमार्क्स आले, त्यांनी त्याचा रिपोर्ट तयार केला, आर्किटेक्टने सबमिट केलेला प्लॅन वर्कआउट केला आणि मग समजा 1,00,000 फुटाची जागा असेल तर तिथे 4,00,000 फूट त्याला 4 एपिस आहे. सुरुवातीच्या काळात 2.5 होता, नंतर तो 3 झाला, तर तो 4 झाला. झालं. त्याच्यामध्ये 20,000 2,00,000 एक्झिस्टिंग टेनंटला दिले, 2,00,000 त्याला विकायला मिळाले. हं. सिंपल गणित आहे. हं. परफेक्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. पण हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन हं. करण्याकरता तुम्हाला त्यांच्याबरोबर युद्ध खेळावं लागतं. नाही, युद्धापेक्षा एवढे सगळे तुम्ही डिपार्टमेंट बोललात, प्रत्येक जागेवर पैसे द्यावे लागतात काम करायला? की असं कुठलंही डिपार्टमेंट आहे की मला नाही जिकडे मी फक्त हसतोय त्याच्यावरती. कारण मी त्याचं पार्ट अँड पार्सल लाईफ आहे. कारण मी पर्सनली केलेली कामं आहे ती. म्हणजे द्यावे लागतात ना? मी हसलो फक्त ना. आणि अच्छा, जर मग त्यांना चला जर पैसे देतोय, तरी काम पटापट होतं की पैसे दिल्यावर पण ते विलंबन होतच राहतं? कामं किती होतात माहीत नाहीयेत. अच्छा, पैसे घेतात फक्त. पण ते किती मोठे होतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे. काय ह्या म्हणजे मग ह्याला काय सोल्युशन तुम्हाला दिसतंय का कुठे? काय निघू हा शकतं? सोल्युशन काय आहे. सोल्युशन? एक्झॅक्ट सोल्युशन आहे. काय सोल्युशन? हे संपूर्ण ही सगळी गोष्ट का जायचं तिकडे? का आर्किटेक्ट नाही होतं? मी तुम्हाला सांगतो, मी अमेरिकेमध्ये कामं केलीत. मी अमेरिकेत जे आपण त्याच्यावर त्याच्यावर येऊया, पण पण तुम्हाला एक आपण सांगतो. प्रोजेक्ट बोलूया हां. आता. मी एक मंदिर बांधलं हं. 6.5 एकरमध्ये न्यू जर्सीला. हं. एक लोकल आर्किटेक्ट मी तिकडचा घेतला, तिकडच्या त्या कमिटीने. हं. आणि हॅपन टू बी जी काही डिझायनिंग होतं, वर्किंग मी केलं आणि मी काउंटीमध्ये सबमिशन करायला गेलो. हं. तर मला म्हणाले की सबमिट करा तुम्ही आणि अप्रुव्हल त्यांनी मला दिला हातात. त्या काउंटीची सही घेऊन गेलो, आर्किटेक्टची सही घेऊन त्याच्याबरोबर मी गेलो म्हणून. तर माझ्या नियमाप्रमाणे मला असं वाटलं की मला 10-15 वेळा यावं लागणार तिथे. हं. हे बरोबर नाही, हे बरोबर नाही हं. आणि तुम्ही या म्हणून. जोशी साहेब, तुम्हाला खोटं वाटेल, मला तिथेच अप्रुव्हल दिलं. 6 एकरच्या जागेवरती तिथेच अप्रुव्हल दिलं मला. मी केलेल्या प्लॅनवरती. म्हणजे त्या आर्किटेक्टच्या बरोबर बेसिक डिझाइन आहे त्याचा आर्किटेक्टनी त्यांच्या त्या कौन्सिलप्रमाणे, नियमाप्रमाणे ते टाकलं ते. म्हणजे त्यांनी काय केलं तिथं माहिती आहे का? त्यांनी त्या प्लॅनवरती मार्क केलं, हे तुम्ही करता कामा नये. इथे 1/3 जागा तुमची नैसर्गिक रेन वॉटर जे येतं, हं. त्यासाठी एक तळ्यासारखं पाणी साठलं पाहिजे आणि ते भूमीमध्ये गेलं पाहिजे आणि पाण्याचा स्तर वाढेल. हे प्रोजेक्शन असलं पाहिजे, हे प्रोजेक्शन असलं पाहिजे. हा प्लॅन तुम्हाला दिला. मी बाहेर आलो आणि मी त्यांना विचारलं, "अप्रूव्हल?" बोला, "अप्रूव्हल." "अभी अभी ये जो लिख के दिया, उसके अंदर थोड़ा भी कोई गलत होगा, तो डिमॉलिश करा लेंगे." ही काम करायची पद्धत आहे त्यांची. आणि इथे काय? खाली SREच्या इकडे खाली जाऊन उभं राहणार. मग तुम्हाला ते अधिकारी वर्ग सोडणार. आपले सिक्युरिटी गार्ड हुज्जत घालणार. तुम्ही वरती येणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिकडचा सब इंजिनियर असेल किंवा असिस्टंट इंजिनियर असेल किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, तो आतमध्ये गेल्यानंतर त्याचा दरवाजा लॉक होतो. बाहेरचा माणूस आतमध्ये त्या कॅबिनमध्ये जाऊ शकत नाही. तिथे बाहेर एक पिऊन बसलेला असतो,
तो एक कार्ड लावतो आणि मग दरवाजा उघडला जातो. सरकारी शासनाच्या अधिकाऱ्यांकडे आम पब्लिक येऊ शकत नाही. त्यांचे दरवाजे लॉक असतात. आता एवढ्या वर्षात सरकार एवढे बदलले, ही हे सिस्टम मी तर एका अशीच आहे. हे एकदा टीव्ही शो मध्ये सांगितलं होतं. ठीक आहे, म्हणजे आमच्यासारखा माणूस ज्यावेळेला आम्ही ठरवलं देशात राहायचं आणि काहीतरी काम करायचं, आता आम्ही आमच्या त्या एजच्या बारला आलो आहोत. परिस्थितीला फेस करत जातो आम्ही. सिस्टम खराब आहे म्हणून लोक बदलतात की लोक खराब आहे म्हणून सिस्टम आपला असं आहे? बघा, सध्याचं काळ हे कॉम्प्युटरचं युग आहे, एआयचं युग आहे. या एआयच्या युगामध्ये तुम्हाला कुठच्याही गोष्टीची उत्तरं, हम्म. कारण एआयला पैसे नाही खायचे असतात. अजून तरी नाहीच ना. त्याला सिस्टीम बनवली, तो कशाला पैसे खाणार? ते कॉम्प्युटर कशाला पैसे खाणार? तो सिस्टीम प्रमाणेच काम करतो. मग त्या सिस्टीमचा वापर या लार्ज स्केलवरती लोकांच्या घरांच्या प्रश्नासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, रोडसाठी, हेल्थसाठी, एज्युकेशनसाठी का नाही आम्ही करायचा? जर तुमचा तुम्हाला जे टार्गेट आहे ते 5 आणि 10, 15, 20 वर्ष लागतायत, ते फार कमी येईल तुमचं. शेवटी आम्ही कोणासाठी काम करतो? समाजासाठी काम करतोय, लोकांसाठी काम करतो. बोलता बोलता आपण एकदा बोलून गेलं, मी बोललो त्या प्रश्नावर येऊया की मराठी माणूस आता मुंबईमध्ये हळूहळू हळूहळू खूपच कमी झालाय. या सगळ्यामध्ये स्लममध्ये तर मराठी माणूस खूपच कमी आहे. आम्ही आमच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्र का मुंबईच्या स्लममध्ये तुम्हाला भारतातल्या प्रत्येक प्रदेशातला व्यक्ती सापडू शकतो, पण भारताच्या कुठल्याही दुसऱ्या शहराच्या झोपडपट्टीमध्ये मराठी माणूस कधी सापडणार नाही. नाही. इकडे पण आहे, कमी प्रमाणात आहे. त्याला घर मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण शहरातून आणि इकडून तर मराठी माणूस लांब गिरगावतून गेला, सगळीकडून गेला. हे सगळं करणारी पण मराठी लोकच आहेत ना, जी बीएमसी आणि या सगळ्या बसली आहेत. मग कुठेतरी मराठी माणूसच मराठी माणसाचं नुकसान करतो आहे का? एक्झॅक्ट. तुमच्या या प्रश्नाला उत्तर आहे ना, देणं थोडंसं लेंदी आहे. ते मी बघतो किती शॉर्ट करता येईल मला ते. कारण तुम्ही ह्यांच्याबरोबर काम केलंय, खूप जवळून केलंय. त्यांना नाही वाटत का रे, जेव्हा मराठी माणूस ज्याच्याबरोबर हा अन्याय होतोय तो चुकीचा आहे? ह्या मुंबईच्या विकासामध्ये हे जे रिअल इस्टेटचे जे कामं आहेत, म्हणजे स्लममध्ये असेल, 33-9 मध्ये असेल, 10 मध्ये असेल, हे जे काही आम्ही प्रोजेक्ट करतो, मला तुम्ही एवढं सांगा जोशी साहेब, किती मराठी बिल्डर्स आहेत मुंबईमध्ये? पण राजस्थानमधून किंवा आणखी काही ठिकाणाहून न शिकलेले सर्वसाधारण लोक मुंबईत येतात आणि मजबूत मोठे बिल्डर होतात. ते एवढे मोठे बिल्डर होतात, त्यांना त्यांचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर ते आपल्या समाजातल्या आणखी काही लोकांना बरोबर घेतात. ठीक आहे, ते त्यांना पैसे देतात, ते पण बरोबर, आणि ते पैशानेच ते राज्य करू पाहतात. महानगरपालिकेच्या रोड कॉन्ट्रॅक्ट्समध्ये किती मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत? 6 पैकी 1 आहे फक्त. महानगरपालिकेच्या निर्णय ठेक्यांमध्ये किती लोक मराठी आहेत? पण मराठी माणूस, जोशी साहेब बी होतो, तो IIT मधनं होतो, VJTI मधनं होतो, सरदार पटेल मधनं होतो, तो BMC ची नोकरी पाडण्यासाठी धडपडतो, PWD ची नोकरी मिळण्यासाठी धडपडतो. तो याच बिल्डरकडे नोकरी पण करतो ना, आणि तो इंजिनियर आणि आर्किटेक्ट, आणि त्याला डिक्टेट करणारी लोक ही आहेत. आणि मग तो असा का होतो? कारण त्याच्या पाठीमागे सपोर्ट सिस्टीम नाहीये, म्हणून तो पुढे येत नाही. आणि त्याला कसं घ्यायचं कब्जामध्ये हे ही लोक फार चांगले जाणतात, आणि त्याचा तो अधीन होतो.
त्याला काही सेज राहत नाही. आणि मग ते बिल्डर्स जे आहेत हे मुंबईमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट्स करतात. का मराठी माणसाला जमत नाही आता येतो करायला? ना तुला, मी हां. मुंबईमध्ये प्रोजेक्ट करतात हे बिल्डर्स. ह्या प्रोजेक्टमधनं जे पैसे निर्माण होतात, या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन, ह्या बिल्डरला पैसे देणारे पैसे आहेत ना, हे मुंबईतले मराठी पॉलिटिशियन्स आहेत. हा स्फोटक माझा उत्तर आहे तुम्हाला. पॉलिटिशियन आणि मराठी. परत ते मराठी माणसं माझी आहेत म्हणून सांगतात आणि ते त्यांच्याकडे मतं मागायला उभे राहतात. आणि मी ह्या मराठी माणसांना समजू शकत नाही. मी 2दा आमदारकी लढलो साहेब. 2-250 कोटी रुपये मी सिद्धिविनायकच्या माध्यमातून, ते पुढे येईलच. येईल. तुम्ही आमदारकी लढला ते पण थेट दादर शिवाजी पार्क मतदारसंघातून. तर त्याला कन्क्लूड करायला, बिल्डरकडे नोकरी करणारा मराठी माणूस, बिल्डरची खाजगी कामं, रस्ते, गुंडगिरी करणारा मराठी माणूस, सगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करणारा मराठी माणूस, एवढं सगळं मुंबई सोडून जाणारा पण मराठी माणूस. कारण ती जी मराठी माणसं असतात ते टकाटक जिममध्ये एक्सरसाइज करतात, बॉडी चांगली बनवतात आपली. त्यांच्याकडे तो सर्वसाधारण 10-15 हजार रुपये पगार असतो, तर त्याला 25-30 हजार पगार मिळतो. त्याला सांगतात, त्याला सांग रहने का है तो रहो इधर, ये ले लो 10-20 लाख रुपया, नहीं तो आगे हम कुछ भी कर सकते हैं. हे सांगणारा कोण असतो? तो बॉडी बिल्डर मराठी असतो. कोण असतो तो? मराठीच असतो. आणि काही वेळेला तो जातो त्या नेत्यांकडे, आपल्या मराठी नेत्यांकडे, सांगतो. मग ते म्हणतात, असं झालं का? नाही नाही, मी बोलतो त्याला. काही नसतं ते. ह्यांचे आसू पुसायला, या मराठी माणसांचे आसू पुसायला कोणी उरलेलं नाहीये मुंबईमध्ये. पण इलेक्शनच्या वेळेला आपण येतात ना मराठी माणसाचे वोट मागायला. मी जस्ट एक ब्रॉडकास्ट बघितलं होतं. आता तुम्ही कुलकर्णीचं, त्यांनी केरळामध्ये आताची जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये, तरी त्यांनी तिकडच्या मराठी माणसांना, 8,000 मराठी माणसं आहेत तिथे, विचारलं की तुम्ही इथं राहता, तर इलेक्शन्समध्ये इथे पैसे वाटले जातात का? काय कुलकर्ण्यांचं ते संभाषण होतं जे मी ऐकलं. इथे ढुंकून बघत नाहीत पैशाला. मग असं का घडलं? कारण ते 100% साक्षर आहेत. एक म्हण आहे की ज्या वेळेला एखादा पॉलिटिशियन आणि एखादा चोर, ह्या दोघांमध्ये खतरनाक होतो. चोर जो असतो तो गळ्यातली चेन चोरतो, खेचून नेतो, तुम्हाला माहीत नसतं. पाकिट तुमचं मारतो, माहीत नसतं. आणि तो तुम्हाला त्या नकळत करतो. परंतु असे जे थिप पॉलिटिशियन आहेत ते तुम्हाला सांगतात, सांगून तुम्हाला तुमचं आरोग्य चोरतात, तुमच्या जागा चोरतात, तुमचं जीवन चोरतात आणि हे तुम्हाला सांगून चोरतात. आणि हे वाक्य जे आहे हे फेमस एका आफ्रिकन लीडरचं आहे. आणि ह्याला आम्ही प्रोत्साहित करतो, त्या चोराला. का तिथे आम्ही विचार करत नाही की 1,000 रुपये आम्हाला दिले, 5,000 रुपये आम्हाला दिले, आमचं आयुष्य उद्ध्वस्त करेल? का हो विचार करत? करायला पाहिजे ना लोकांनी. आपली लोक खूप हुशार, ते सगळ्यांकडून पैसे घेतात आणि मग काय करायचं ते करतात. स्लम आणि याच्यावरून मला एक लोकल, एकदम हायपर लोकल लेवलवर आज आपण बोललो तर परिस्थिती एवढी वाईट आहे की आपले रस्ते कोण बनवतंय? आज रस्ता बरोबर आहे, उद्या तो रस्ता मोडलेला आहे. रस्ता मोडलेला आहे, तो खोदायला घेतला, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, तो का ते करतोय, ते काम कधी संपणार, त्याची काहीच माहिती कोणाकडे नसते. हे हायपर लोकल लेवलवर. अच्छा, जसं आपण तेव्हा बोललो सुंदरता, की फुटपाथ म्हणा, रस्ते म्हणा, झाडं, काहीच नाही आज आपल्याकडे. ह्याला काय सोल्युशन आहे का? म्हणजे हे कोण करणार? याच्यातले 2 पार्ट आहेत. तुम्ही हे जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. मला एक छोटासा आशेचा किरण दिसतोय इथे. थोडंसं वागवं ठरेल, पण मी नक्कीच म्हणेन की देवेंद्र फडणवीस साहेबांनी
अश्विनी भिडेसारख्या त्या निस्पृह अशा लेडीला मुंबईचं कमिशनर कमिशनर बनवलं, गेले. जिने MMRD मध्ये चांगलं काम केलं. मला ह्याच्या पाठीमागच्या लोकांबद्दल अजिबात बोलायचं नाहीये, या शब्दात तुम्ही समजून जा. पण मी त्यांना धन्यवाद करेन की ती तिच्या माध्यमातून नक्कीच याच्यावरती काहीतरी तोडगा काढेल, किंवा हे उद्या ब्रॉडकास्ट जर तिने बघितलं असेल तर तिला वाटेल की आपण काहीतरी केलं पाहिजे, आणि आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. आम्ही ही क्लिप त्यांच्यापर्यंत पोहोचेलच अशी इच्छा ठेवतो आणि प्रयत्न करूच त्यांच्यापर्यंत पोहोचवायला. पण काही संघटना का सिस्टम लोकल लेवलला लागतात का हे मॅनेज करायला, की सगळी जबाबदारी BMCच्या वॉर्डवाल्यांवर? कारण वॉर्ड ऑफिसर आणि वॉर्डची काही ठराविक लोक इतकं आज पहिले एक बिल्डिंग 4 मजल्याच्या होत्या, त्या 20 फॅमिली राहायच्या. आज 20 मजल्याच्या बिल्डिंग झाल्या. आज 100 लोक एका बिल्डिंग. आज प्रत्येक एरियामध्ये राहणारी वस्ती वाढली आहे, तर त्याच्यासाठी काही दुसरा सिस्टम का नियम हवा, की एक्झिस्टिंग सिस्टम मध्येच? कारण सगळं फोन अपग्रेड होतं, लाईफ अपग्रेड होते, मग हे सिस्टम कधी अपडेट होणार? येस, एकदम लॉजिकल प्रश्न आहे. आजच्या घडीला जो असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर ज्याला म्हटलं जातं, की जुन्या जमान्यात वॉर्ड ऑफिसर म्हटलं जायचं, तो वॉर्ड ऑफिसर शनिवारची फेरी काढायचा वॉर्डामध्ये, आणि त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांशी बोलायचा, तो त्यांचे प्रश्न काय ते समजून घ्यायचा. आज ती विस्मृतीत गेलेली गोष्ट आहे. लोकांना माहिती नसेल त्यांचा वॉर्ड असिस्टंट कमिशनर, वॉर्ड ऑफिसर कारण कोण आहे. तुम्ही जर त्याला भेटायला तर तुम्ही जाऊ शकत नाही, कारण त्याचा दरवाजा बंद असतो, त्या दरवाजावरती सिक्युरिटी गार्ड असतो. मग कदाचित त्या व्यक्तीकडे, येणाऱ्या व्यक्तीकडे चांगले प्रश्न असतील, सोल्युशन असतील, किंवा त्याच्या व्यथा असतील, त्याच्याशिवाय बेस्ट माणूस कोण आहे ऐकून घ्यायला? पण तो जर तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर काम होणार कसं? मला वाटते ह्याच्यावरती पण मॅडमनी लक्ष घातलं पाहिजे. तर मग आता हे जे एकदम ग्राउंड लेवलवरचे आपले फुटपाथ, फेरीवाले आणि अनेक छोटे छोटे प्रश्न आहेत. एक छोटीशी लोकॅलिटी म्हटलं, जसं तुम्ही आता वॉर्ड ऑफिसर बद्दल म्हटलं, एक वॉर्ड ऑफिसर आता शनिवारी निघाला तर पहिल्या गल्लीतच तो अडकून जाईल. मग अशा वेळेला काय ह्याच्यासाठी काही आहे का सोल्युशन, का काही करता येईल का? का लोकांना काय तुम्ही सांगू इच्छिता? म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही आणखी एक पुढची स्टेप्स आणली, की भले तू निघत नसशील, लोकांचे प्रश्न तुझ्यापर्यंत पोहोचले पाहिजे, तर आम्ही ही एक पद्धती आणली. ऍडव्हान्स तुमची जी लोकॅलिटी मॅनेजमेंट, ALMs, ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट, ही तुमची पद्धती आणली. हे फार चांगलं आहे की आणखी एक स्टेप पुढे आणला. म्हणजे तुम्ही थांबत नाही आहात. तुला त्रास नसेल होत असेल तर आम्ही काहीतरी लोक येतो आणि तुम्हाला मदत करतो. ह्याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. आता तो कशा पद्धतीनं? एका दिवशी रस्ता तोडलेला असतो, त्या रस्त्यावरती नाव नसतं, कॉन्ट्रॅक्टरचं कधी सुरू केला आणि कधी संपला माहीत नाही. तुमचं पाणी पुरवठा होतोय, पाण्याचे काही प्रश्न आहेत, काही ठिकाणी नळ वाहून जात आहेत, काही ठिकाणी त्याचे काय प्रश्न आहेत ते तुम्हाला माहीत नाही. कारण ज्याचं दायित्व आहे असे जे तुमच्या डिपार्टमेंटमधली लोक आहेत ती पण त्या विभागात फिरत नाहीत. मग ते नक्की करतात काय आणि ते तुम्हाला काय रिपोर्ट देतात? तुम्ही एका पर्टिक्युलर फ्रेम मध्ये ह्याच्यामध्ये बसलेले आहात, कुलूप बंद अशा एका AC तुमच्या पद्धतीनुसार. त्यामुळे तो म्हणतो की साहेब आहे, साहेब काय, साहेबाला काय सांगायचंय, आपल्याकडे लोक आले, हा हे देखताय करताय. त्याला भीतीच नाही, कारण तो साहेब त्याला काय बोलतच नाही. साहेबाला हे माहित नाही की तिथे काय चाललंय ते. अशा वेळेला ही ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट नावाचा प्रकार आहे, त्याला ते दरवाजे उघडले गेले पाहिजेत. करेक्ट. उदाहरणार्थ एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला. सिमेट्री आहे. माणसांचे प्रश्न कधी होतात? कोणते नातेवाईक गेला, कोणी आणखी काय गेला, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10, कधीतरी तो जातो. त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं की तिकडची जी इलेक्ट्रिकची आहे ती बंद पडलेली आहे, तिकडचं पोल्युशनच्या संदर्भात वर्किंग नाही आहे किंवा काय वगैरे आहे. तर तिथे कोणतरी एखादा क्लार्क असतो, 2-4 सर्वंट असतात, काम करतात. तर त्याचं दायित्व
या AMC वरती आहे की नाही? मग त्यांचे रिपोर्ट्स पाहिजे की नाही, की त्यांनी काय इन्स्पेक्शन केलं त्या बाजूला. हम्म. आणि तो तो जे सांगेल ते खालचे लोक ऐकणार. मग तुम्ही गार्डनमध्ये गेलात तर त्या गार्डनमध्ये कोणतरी स्टॉल लावतोय, स्टॉल करतोय, मुलांना तिथे लहान मुलं जी खेळायला येतात त्यांना काही संधी मिळत नसेल, तो एक पार्ट असेल. किंवा शिवाजी पार्कच्या ठिकाणी त्या वाळू आहेत, त्या ठिकाणी लोकांना यायचं आहे, तिथे ते मोठमोठे ते हे टाकलेले आहेत, त्याची एरिया ऑर्गनाईज व्हायला पाहिजे. हे बघणार कोण? करेक्ट. मग आता हे काम करता जर ही जर लोक लोकल बॉडी. उभी राहिली तर त्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचं. आणि ते ऐकलं तर ह्याच्यात नुकसान नाही आहे. महापालिका आणखी चांगल्या रीतीनं काम करेल काम करू शकतो. आणि ते एक प्रकारे पूरक आहे महानगरपालिकेला. मॅडमनी इथे पण लक्ष घातलं पाहिजे याच्यावरती. नक्कीच. म्हणजे अश्विनी भिडेजींनी जर ALM ही गोष्ट प्रमोट करायला आणि ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवायला मदत केली तर चांगलं. मराठी मुंडनी पण ह्याच्यावर एक पॉडकास्ट केला आहे. त्याच्यात ALMचे 2 प्रमुख वैभव रेगे आणि डॉक्टर गुप्ते आले होते. तो एपिसोड बघा, म्हणजे ALM बद्दल जास्त माहिती तुम्हाला त्या एपिसोडमधून मिळेल. आपण बघतो सर, SRA म्हणा आणि अनेक आपल्याकडे प्रकल्प सरकार राबवते. कन्स्ट्रक्शन का डेव्हलपमेंटमध्ये एक गोष्ट असते ज्याला BIM म्हणतात, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेल. की आपण जेव्हा घर घ्यायला जातो तेव्हा ते अशी बिल्डिंग कशी होणार, रस्ता कुठे होणार, काय होणार, सगळं समोर दिसतं. जे घर विकत घेणारा एक क्लॅरिटी असते. आज कुठलंही छोटं मोठं प्रकल्प, गार्डन म्हणा, SRA म्हणा, मग अशा वेळेला ब्रिज बांधायचे तर हे पहिलं का नाही येत लोकांसमोर, की हे जसं धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट झालं, तर कुठलेही प्रोजेक्ट सरकारने का असं काहीतरी पहिलं दाखवलं की हे बनणार आहे, तर लोकांना पण एक कॉन्फिडन्स येऊ शकतो ना, की अच्छा आता लोकांना कळतच नाही ना, की ऍक्च्युली होणार काय. कारण व्हायला 2-2 दशकं निघून जातात ते होईपर्यंत. त्याच्यातले 2 प्रश्न आहेत तुमचं सांगण्यातल्या. त्यातला एक पार्ट असा आहे, की आताच्या लोकांची परिस्थिती अशी आहे, मला घर पाहिजे हो. ते एक नाटकात जे होतं ना, कोणी घर देता का, घर देता का? त्या लोकांना तो लेआउट बघायला वेळच नाहीये, की तो कसा असेल ते घर, रोड कसे जातील, गार्डन कसे जातील किंवा इतर तो म्हणतो, मला एक 400-500 फुटाचं घर मिळेल का? आणि त्याचे पैसे किती लागतील ते घ्या. तो एवढा भांबावलेला आहे, की त्याला ते घर पाहिजे आहे. त्यामुळे ती गोष्ट म्हणून पाठी पडली. पण प्रत्येक डेव्हलपर जो आहे, त्याच्या अगोदर आम्ही ज्या वेळेला सबमिशन करतो, ते तो लेआउट असतो आमचा दिलेला. तो लेआउट पण डिस्प्ले व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी ॲम्युनिट नावाची एक गोष्ट पाठीमागे जोडलेली असते ॲग्रीमेंटच्या. पण फार कमी लोक असतात ती वाचतात. ॲम्युनिटी राईटअपमध्ये असतात, परंतु ॲक्च्युअली पेपरवरती ती ॲम्युनिटी कुठे कशी आहे, ही लोकांनी विचारायची गरज आहे. कारण लोक ते परचेस करतात. आता तुम्ही विचारलेच नाही विकणाऱ्याला, तर तो कशाला तुम्हाला दाखवणार? तर हा अवेअरनेस लोकांकडे आला पाहिजे. लोकांमध्ये. म्हणूनच आम्ही बोललो, एक ALM आली तर ह्या खूप प्रश्नांची उत्तरं ती ALM देऊन ते प्रश्न पटापट सोडवू शकते. त्यासाठी नक्की विचार करा आणि जसा आमचा व्हिडिओ आहे तो बघा आणि जर केलं तर आपल्याचसाठी चांगलं आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंट बद्दल तुमचं काय मत आहे? सध्या चंद्रशेखर प्रभू म्हणून जे आहेत त्यांनी हा प्रकल्प खूप चांगल्या प्रकारे ते घेतायत आणि ते पण तुमच्या चॅनलवर लवकरच येणार आहेत. तर ते सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये म्हणजे जिकडे 500 आणि 400 स्क्वेअर फूटसाठी जसं तुम्ही बोलताय लोकं तरसले, की हे तरी द्या. तिकडे त्यांनी लोकांना 800, 1000 आणि 1200 स्क्वेअर फूट सेल्फ रिडेव्हलपमेंट, त्याच्याबरोबर कॉर्पस आणि अशा अनेक गोष्टी सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये शक्य करून दाखवल्या आहेत. तुमचं एकंदरीत काय मत आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट बद्दल, की ॲज अ सोल्युशन चांगलं आहे, नाहीये, काय त्याचं टाईमलाईन? आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना, चांगलं आणि वाईट ह्या सगळ्या गोष्टी असतात. प्रत्येक ठिकाणी असतात. चंद्रशेखर प्रभू हे मला सिनियर होते कॉलेजला आणि नो डाऊट आमचे चांगले मित्र आहेत ते. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट हा जो पार्ट आहे, हा पहिल्यापासून चालत आलेला आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय आणि कोण ते करू शकतं? आता हा बारकावा आहे ना, हा फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये, जे लोकांच्या लक्षात येत नाही. मुंबई शहरामधल्या ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत, ज्यांच्याकडे मालकी आहे ना जागेची, त्या सोसायटींकडे,
त्यांची मालकी सोसायटींकडे आहे, म्हणजे कन्व्हेन्स त्यांचा झालेला असेल, जो काय असेल किंवा प्लॉट, तर ते त्याच्यावरती लोन घेणे, आर्किटेक्टला अपॉइंट करणे आणि करणे. आता उदाहरणार्थ त्याचा एक 500 स्क्वेअरचा फ्लॅट आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कोणाला विकायचंच नसेल, तो कदाचित 1000 फुटाचा फ्लॅट होईल, हम्म, 500चा डबल होईल. तर हा 500चा फ्लॅट तो तोडला जाईल हम्म, आणि 1000 फुटाचा नवीन मानला जाईल. म्हणजे तोडणे एक आलं. नंतर 1000 फुटाच्या फ्लॅटची कन्स्ट्रक्शन कॉस्ट हा दुसरा पार्ट आला. हम्म, त्याचं BMC मध्ये वेगवेगळे अप्रुव्हल असतील त्याचे. BMCचे अप्रुव्हल म्हणजे नक्की काय? हम्म, तर 100 रुपयाच्या खर्चामधलं BMC आमच्याकडनं निर्णय पद्धतीनं 50 रुपये घेतं. मग कुठच्या पद्धतीनं घेतं? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉस्ट, वॉटरच्या माध्यमातून त्याचे चार्जेसचे कॉस्ट, असेसमेंट टॅक्स, स्क्रुटिनी फी, प्रीमियम रोडचा, प्रीमियम ह्याचा जागेच्या संदर्भामध्ये ओपन स्पेसचा, हम्म, आणि हे पैसे असे जातात. का पाहिजे तो एवढे पैसे? आम्ही सरकार जे बनवलेलं आहे, या आमच्या सरकारचं काम असं आहे की जो जो वंचित आहे त्याला त्याचं घर मिळावे, अन्न वस्त्र निवारा हा त्याला मिळावा, त्याचं घर त्याला मिळणे कोणाला प्राधान्य असलं पाहिजे. तर हा जो काय पार्ट आहे, ओनरशिपची जागा त्यांची असेल तर ते शक्य आहे. पण हे पैसे त्याला जर उभे करायचे असतील हम्म, तर त्याला ते एक सिस्टीम गणित बनवतात. लोकांनी काही केलेत. लोक थोडीशी एक दिलाची पाहिजेत. खर्च त्याचा व्यवस्थित कसा व्हायला पाहिजे. आजच्या घडीला मला किती पैसे लागतील, अप्रुव्हलच्या कॉस्टला मला किती लागतील, कन्स्ट्रक्शनच्या कॉस्टला मला किती लागतील. त्याच्यातली काही लोक त्याच्यामध्ये काही मान्य करत नाहीत, काही थोडेसे वाद निर्माण करतात किंवा काय वगैरे. त्यामुळे प्रोजेक्ट पाठीपुढे डिले व्हायचा प्रश्न असतो. पण मुंबई शहरामध्ये तशाच जागा आहेत का? नाही. मुंबई शहरामध्ये काही जागा या BMCच्या लीज लँडवरती पण आहेत. हम्म, मुंबई शहरामध्ये काही जागा या म्हाडाच्या लीज लँडवरती आहेत. मुंबई शहरामध्ये काही जागा ह्या कलेक्टरच्या लीज लँडवरती आहेत. हम्म, आणि हे लीजवाले जे लोक आहेत ते सांगतात जागा आमची आहे, तुम्ही जागेच्या वरच्या फ्लॅटचे मालक आहात. हां, आम्ही सांगू त्याप्रमाणे वरती करायचं, नाही तर आम्ही विकून टाकू ती जागा, आम्ही दुसऱ्याला देऊ त्याच्यामध्ये जागा. थोडक्यात आता ही जागा तुमची आहे म्हणजे कोणाची आहे? समाजाची आहे. तुम्ही असं म्हणू शकता की हा एवढा जो आहे 100% हेतू, त्यातला 50% हेतू जो तुमचा असेल आणि त्याला आणखी काही लागणारी जागा असेल ती त्यांना द्या, त्यांना करू द्या त्यांचा सेल्फ प्रॉब्लेम. उर्वरित तुमची जागा घ्या. परंतु त्या ठिकाणी ही जागा त्यांची नसल्यामुळे ते अडथळे निर्माण होतात. हम्म, नंबर 3, मुंबई आयलंड सिटीमध्ये 18,000च्या आसपास सर्वसाधारणपणे जुन्या चाळी होत्या. आता काही कमी झाल्या हम्म, त्या रिडेव्हलप करता. या जागेला मालक आहेत आणि त्याच्यामध्ये राहणारी लोक ही पागडी सिस्टीममध्ये राहतात. तर त्या ठिकाणी तो मालक आहे, तो डेव्हलप करायला बघतो, ज्याला 33(7) म्हणतात. त्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंटचा प्रश्न येत नाही. मग रिडेव्हलपमेंट होते कुठे? तर ज्या ओनरशिपच्या जागा आहेत हम्म, आणि ज्यांनी सखोल त्याचा अभ्यास केलेला आहे, तर तो एक मॉडेल चांगला आहे. लोकांनी एकत्रित आले तर फार चांगल्या रीतीनं काम करतील आणि पुढे जातील. चालेल. बरं, म्हणजे ह्याबद्दल पण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि याच्यावर सविस्तर माहितीवाला पॉडकास्ट लवकरच आम्ही घेऊन येत आहोत. सर, आला तिकडे आपण खूप गप्पा मारल्या, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. बोलायचं म्हटलं तर सुरुवात केल्यापासून स्लम रिहॅबिलिटेशन, त्याच्यात येणारे आव्हानं, त्याच्यानंतर कशा प्रकारे सरांचा एक आर्किटेक्ट म्हणून एक प्रवास होता, त्यांचं सामाजिक काम कसं आहे आणि त्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं. सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवर राहून त्यांनी किती त्या कार्यकाळात कसं काम केलं याबद्दलही त्यांनी आपल्याला माहिती दिली. अमेरिका आणि कॅनडामध्ये सिद्धिविनायक मंदिर जी त्यांनी स्थापना केली इनिशिएटिव्ह घेऊन, त्याबद्दलही माहिती दिली आणि अशी अनेक गोष्टीबद्दल माहिती दिलं. अजून यांच्याकडे खूप आहे बोलायला आणि त्यासाठी परत नक्कीच आपण यांना आपल्या चॅनलवर बोलवू. आज सर तुम्ही इकडे आलात, आम्हाला तुम्ही वेळ दिलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण पुढेच असं भेटून असं काम करत राहू, अशीच आमची इच्छा.
तर मराठी मूडमध्ये येऊन वेळ दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. माझ्याकडनं पण धन्यवाद तुम्हाला. तुम्ही मला ही संधी दिलीत आणि मला हे एक्सप्लेन करता आलं समाजासाठी आणि नक्कीच मला आवडेल की तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना मदत करता येईल आपल्याला. हा एपिसोड इकडेच संपवतो आणि सबस्क्राईब करा आवडलं तर आणि शेअर करा ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांचा पण फायदा होईलच. जय हिंद, जय महाराष्ट्र.